ऑनलाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे क्रेडाई बॅनम एक्झिबिशनमध्ये आलो आहोत आणि इथे आपण चर्चा करणार आहोत तेजस ग्रुप्सचे डायरेक्टर मिस्टर संग्राम पाटील यांच्याशी। नमस्कार सर। नमस्कार मॅम। आपण इथे क्रेडाई बॅनम एक्झिबिशनमध्ये भाग घेण्याचं मुख्य कारण काय आहे? आम्ही इथे क्रीडा याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की याच्यामध्ये कोकण ग्लोबल एक्झिबिशन आहे, त्याच्याबरोबर NBA आपलं BNM वाल्यांचं जे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनमध्ये क्राऊड साधारणपणे 4 ते 5 लाखांचं क्राऊड अपेक्षित आहे। त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आणि आम्हाला निश्चित असं वाटतं की या ठिकाणी आमचा सेलही चांगला होईल। मागच्या वेळेला आम्ही MCHमध्ये स्टॉल लावले त्यावेळेला आमचे 7 ते 8 फ्लॅट गेले होते आणि यावेळी आमची अपेक्षा आहे की 20 ते 25 स्टॉल, कमीत कमी 20 ते 25 आमचं फ्लॅट सेलचं टार्गेट आहे। गेली किती वर्ष तुम्ही या क्रेडाई एक्झिबिशनमध्ये भाग घेताय आणि तुम्हाला काय लोकांकडून काय प्रतिसाद काय मिळाला? मी आमचं ह्या वर्षी पहिलंच वर्ष आहे इथं क्रीडा BNMमध्ये, कारण आम्ही MCHमध्ये मागच्या 2 वर्षापासून स्टॉल लावत आहोत। त्याच्या अगोदर आम्ही स्टॉल लावत असं काही लावायची गरज पडत नव्हती, कारण आमचं चेन ऑफ मार्केटिंग किंवा बाकीच्या जे आमच्या आजपर्यंतच्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन ह्या गोष्टीमुळे आमचं बुकिंग चांगल्या पद्धतीने व्हायचं। पण आम्ही ठरवलं की थोडा ब्रँड बनवावा, ब्रँडिंगच्या हिशोबाने आम्ही ह्या क्रीडामध्ये BNMमध्ये बसलेलो आहोत। तुमचे प्रोजेक्ट्स जे चालू आहेत आता सगळीकडे ते सर्वसाधारण सामान्य माणसांसाठी अवेलेबल फ्लॅट्स अवेलेबल आहेत की तुमचं म्हणजे लोकल एक बजेट माणसांचं, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत या एक्झिबिशनमध्ये माणसांना अपेक्षित करताय, कोणत्या लेवलच्या? आमचं या ठिकाणी असं आहे की 15 लाखापासून ते 1 करोडपर्यंतचे फ्लॅट आमच्याकडे अवेलेबल आहेत। त्याच्यामुळं आमच्या इकडं लो बजेटचे फ्लॅट्स आहेत, हाय बजेटचे फ्लॅट्स आहेत, अफोर्डेबल होम्स आमच्या इथं जास्त आहे। आम्ही 80 ते 90%, 70 ते 80% अफोर्डेबल होम्समध्ये आहोत। त्याच्यामध्ये स्मॉल 1 BHK 640-700 स्क्वेअर फूट, स्मॉल 2 BHK 850, 900 ते 950 असे 80% आम्ही अफोर्डेबलमध्ये ते बनवतो। 1 RK पण आम्ही बनवतो, मध्ये 1 RK मध्ये त्याला वन रूम किचन म्हणतात। आणि बाकी राहिलेले जे आहेत ते जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत टॉवरमध्ये आम्ही 20% टॉवर्समध्ये आहोत, ज्याच्यामध्ये अम्युनिटीज आहेत, स्विमिंग पूल अम्युनिटीज आहे, त्यानंतर जसं की इंडोर गेम्स आहेत, जिम्नेसिझम आहे, किड्स झोन आहे, अशा प्रकारच्या अम्युनिटीज आम्ही त्याच्यामध्ये देतो। या एक्झिबिशनमध्ये जवळपास 400 ते 450 स्टॉल्स लागले आहेत। त्यामध्ये तुमच्यामध्ये असं काय खास आहे की लोकांनी इथपर्यंत यावं, तुमच्या ग्रुपमध्ये इन्व्हेस्ट करावं, असं काय प्रोजेक्टमध्ये तुमचं काय वेगळं? आम्ही मेन क्वालिटीवर भरोसा करतो। आमची क्वालिटी अशी आहे, आम्ही पूर्ण जे बांधकाम करतो ते रेतीमध्ये करतो। आम्ही ग्रेट पावडर किंवा सँड जे आहे, म्हणजे त्याला क्रश सँड म्हणतात, दगडापासून बनवले, ते आम्ही बिलकुल वापरत नाही। कारण आणि आमचं प्रॉडक्ट असं आहे की आमचं क्वालिटी, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर जे आम्ही टाईम वेळेवरची पोझिशन देतो, ह्यामुळे लोक आमच्याकडं विश्वासानं आमच्याकडे येतात। बाकीच्यासारखं आम्ही म्हणजे तसं मी कोणावर ब्लेम नाही करत, पण आम्ही ठरलेल्या वेळेमध्ये पोझिशन देतो आणि उत्तम क्वालिटी दिल्यामुळे लोक आमच्याकडे येतात। जे आता सध्या अपकमिंग प्रोजेक्ट्स, म्हणजे आता काही प्रोजेक्ट्स इथे लावले आहेत, त्यातले काही प्रोजेक्ट्सबद्दल माहिती सांगा। माझं असं आहे की उलव्यामध्ये आम्ही आता पहिले एक पनवेल नोड होता, त्यामध्ये मी 7 ते 8 बिल्डिंग ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत। त्याच्यानंतर नावडे या ठिकाणी माझं एक 7 स्टोरीची बिल्डिंग आहे। त्याच्यानंतर दोणागिरीला एक आमचे तेजस ओजस म्हणून आहे, ते जे 7 स्टोरीजचं काम चालू आहे, त्याचा 5वा-6वा स्लॅब चालू आहे। उलव्याला 7 स्टोरीजच्या जवळजवळ माझ्या 3 ते 4 बिल्डिंग आहेत, 4 स्टोरीजच्या 3 ते 4 आहेत आणि 14 स्टोरीजच्या, 13 स्टोरीजच्या, 12 स्टोरीजच्या असे 4 प्रोजेक्ट आमचे आहेत। त्याच्यामध्ये अपकमिंगमध्ये तेजस साई एक आहेत आमची, 30/15चा कॉर्नर आहे सेक्टर 16ला, जे की रामशेठ ठाकूरांचं जे स्टेडियम बनलेलं आहे मोठं, त्या स्टेडियमच्या बरोबर गेटच्या समोर आहे। त्याच्यानंतर त्याच 30 मीटर रोडला आमचा तेजस हेरिटेज म्हणून एक 2300 मीटरचा प्लॉट आहे, त्याचा एक प्रोजेक्ट येत आहे। त्याच्या अगोदर मी 14 माळ्याचा तेजस हाईट्स म्हणून एक प्रोजेक्ट आता मी कंप्लिशन करत आणलं आहे, 7 ते 8 महिन्यामध्ये त्याचं पोझिशन आहे। अशा पद्धतीनं आणि जस्ट आत्ता एक आम्ही स्टार्ट केला मागच्या महिन्यामध्ये, तर तेजस सिम्फोनी, तो एक आमचा लॅविश आणि चांगला प्रोजेक्ट आहे। त्या प्रोजेक्टमध्ये आमचे 2 आणि 2.5 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत। सध्या तेजस ग्रुप खूप डेव्हलप होत चाललं आहे, तर तुमचे प्रोजेक्ट्स आता पंढरपूरमध्ये पण आहे, तर तुम्ही काही माहिती द्याल काय त्याबद्दल? पंढरपूरमध्ये बेसिकली कसं आहे की आम्ही मेन रोडला 3 स्टार हॉटेल एक आहे त्या प्रोजेक्टमध्ये,
तो प्रोजेक्ट माझे मावस भाऊ आहेत, अजित कंडरे म्हणून आहेत, त्यांचा आहे तो प्रोजेक्ट. आणि आम्ही त्या ठिकाणी ग्रुपमध्ये एक लँड पण घेतलेले आहे 7.5 एकर. तर त्या प्रोजेक्टमध्ये 3 स्टार हॉटेल मेन रोड, त्याच्यानंतर त्याचे 1 BHKच्या आणि 2 BHKच्या अशा बिल्डिंग्स आहेत 5-6, आणि ते 4 बंगलोज आहेत, अशी ती स्कीम आहे. आणि बेसिकली जे विठ्ठल भक्त आहेत, मुंबईवरून जातात वारीसाठी, दर्शनासाठी, 15 दिवसातनं 10 दिवसातनं जातात, तर असे लोक तिथं कसं आहे प्रेफर करतात की स्वतःचा फ्लॅट असावा, जाऊन आपण थांबू शकतो, 1-2 दिवस तिथं जाऊन आपण राहू शकतो असं. त्यामुळे बुकिंग आमचं चांगल्या पद्धतीनं होतं आणि मुंबईचे लोक जास्त घेतात. इकडे पण पंढरपूरच्या फ्लॅट्सचे पण रिझनेबल रेट, अफोर्डेबल होम्स आहेत. हो, अफोर्डेबल होम्समध्येच आहे पंढरपूरचं पण. म्हणजे साधारण 20 ते 25 लाखामध्ये 1 BHK आणि 30 ते 35 लाखामध्ये 2 BHK या रेंजमध्ये आम्ही ठेवलेलं आहे. पुढील 5 वर्षात वाशीमध्ये तुमच्या तेजस ग्रुपची तुम्हाला काय स्टेटस बघायची आहे, म्हणजे पुढे कुठपर्यंत तुम्ही 5 वर्षात? आमचं टार्गेट आहे साधारणपणे दरवर्षी 15 लाख फूट करायचं आमचं टार्गेट आहे आत्ता ॲट प्रेझेंट. तर 5 वर्षांनी माझ्या वर्षांनी ते टार्गेट साधारण 30 ते 40 लाख फुटाचं टार्गेट वर्षाचं आम्ही करायच्या विचारात आहे. तर निश्चित येणाऱ्या 5 वर्षामध्ये 30 ते 40 लाख फूट इयरली बांधकाम हे आमचं टार्गेट राहील आणि आम्ही ते पूर्ण करू, अचीव करू. कारण माझ्या 3-4 कंपन्या आहेत. तेजस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे ती मी, माझी मिसेस डायरेक्टर आहे, मी MD आहे, चेअरमन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तेजस एंटरप्राइज एक कंपनी आहे, त्याचा प्रोप्रायटरी मी आहे. सर, तेजस ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं एक पार्टनरशिप फर्म आहे, त्याच्यामध्ये आमचे 5-6 पार्टनर आहेत. त्याच्यानंतर यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत, त्याच्यामध्ये मी आणि माझा भाऊ आनंद विलासराव पाटील तो पार्टनर आहे. तो फॉरेनला होता, तो इन्फोटेकमध्ये होता, तिथून सोडून तो माझ्यावर जॉईन झालेला आहे. मोठ्या पगाराची नोकरी होती त्याची, तो सोडून माझ्यावर आलेला आहे. आणि तेजस ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्ये माझे 6 पार्टनर आहेत. त्याच्यामध्ये अजित कंडरे हे माझे माऊस भाऊ आहेत, ते सिव्हिल इंजिनियर आहेत. दुसरे उत्तम कंडरे म्हणून नातेवाईक आहेत, ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. सुनील कोळेकर आहेत त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये विजय निकम आहेत, हे दोघं PWDचे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ऑलरेडी हे 3-4 PWDचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते माझ्यावर जॉईन झालेले आहेत. आणि माझा भाऊ पण त्याच्यामध्ये आनंद विलासराव पाटील सक्का छोटा भाऊ आहे, जो की मोठ्या पदावर नोकरी सोडून आमच्यावर जॉईन झाला आहे. तर निश्चितच आम्ही साधारणपणे आमचं टार्गेट पूर्ण करू ही आमची इच्छा आहे. मी महाराष्ट्रीयनकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते, तुम्हाला यशस्वी होण्याचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.